अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 10 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। नमो माते चौंडेश्वरी सरस्वती मायनी नगरी गुरुनाथा पावजड करी ओवीच स्पर्श तुझा असो। अनुरूप शब्द सुस्पष्ट रचना ही ममत्व विनय याचना श्रुती मनोहर करी योजना अमृत कुंभा परी गे। मागे पाहिला अयाचित वाडा उभा ज्ञानदेव खडा कैसा संतांचा वेडा कृष्णदेव शिष्य गोविंद काका। आता पाहू सविस्तर सरुताई गुंडुबुवा अवतार कैसे ते सगळे सोयर थोर एक पंथाचे आपल्या अनेक भक्ता ते गुंडुबुवा मार्ग दाखविते जाणे करावे मायनी ते सरुताई शिव जावे। माझा पुढील अवतार सद्गुरु ताई थोर मायनीतील चकोर धार भगवत भक्तीची सरुताई माता खरोखर भक्तांसाठी अनेक प्रकार गाऊनी लिलया चमत्कार भक्ती सार दावी तसे अशी ही संत साखळी दिसेन येते वेळोवेळी अनुभवाची नवाळी उजळी अध्यायी चैत्र शुद्ध प्रतिपदेसी कुंडुबुवा गुप्त होसी परितेन पादुकासी उद्गावी मठ मंदिरी प्रतिदिन प्रभाते पूजा अभिषेक तेथे श्री पादुका वर्ते करते पुजारी मनोभावे। सांगलीचा कलेक्टर होत तो झाला निलंबित भ्रष्टाचारे आरोपात कोर्टात केस पडली विषण्णताची मनो अवस्था गुंडुबुवांची ऐकेकता दृढ ठेवणी माता होता काय पहावे। बसे तास 2 तास गुंडुबुवा पादुका पास तेने समाधान मनास चित्तास ओढ लागली। संत गुंडुबुवा कृपेते फेटाळले सर्व आरोपाते कोर्टात निर्दोष होते पुन्हा पदाते सेवेत। कलेक्टरांशी गुंडुबुवा भक्त गावठाणातील युक्त मागते जागा मठार्थ बांधण्यासी फक्त 2 गुंठे कलेक्टर साहेब तेथे मिळूनी गावठाण्याते 2 एकर जागा ते देते झाले मठाते। तव प्रश्न करते ताईंसी कोठे बांधावे मठासी ताई उभ्या जेत स्थानासी तेत बांधकाम होय सुरू। ताई हस्ते पूजे धरणी ताई हस्ते पाया भरणी तेत मठ उभारणी श्रीफळ वाढवी ताई हस्ते झाले मठाचे काम गुंडुबुवा समाधी विश्राम सरुताई अनुमती सम धाम पूर्ण झाले। इतरत्र होती जागा तेत लावल्या नारळ बागा पाडली विहीर बघा केळी बागा फुलल्या। गुरुजी करीत गुंडुबुवा सेवा ठेवणी भगवत भावा म्हणून देई सरुताई दुआ तेन जीवा वाटत असे। नागे गुरुजी घेत गाडी सोबत भक्त सवंगडी दर्शनाते आवडी गडी मायनी येत असे। होता सरुताई दर्शन ताई स्वय गाडीत येऊन होऊन स्थानापन्न उद्गावे त्या झाल्या। जिल्हा आदर्श पुरस्कारार्थ नागे गुरुजी अर्ज करीत परी राजकारण तेत येत आडवे पुरस्कारा। गुरुजी नैराश्यग्रस्त ताई समीप येत तव ताई वदत सांत्वनात काय पहा तुला याच्यापेक्षा वर पोचायचं हाय नाराज होऊ नक यापेक्षा उच्च प्रत असे तुझ भाग्यात तव तू हो निश्चिंत किंचित रुष्ट होऊ नये। मुख्याध्यापक ते गुरुजी कर्तव्यास सदा राजी ताई ते शब्द ओजी एक रोजी खरे ठरले। संध्या समय काळ दिवे लागणीची वेळ मने रेडिओ आण बाळ वेळ आता दौडू नको
बोले सांगली आकाशवाणी, नागे शिक्षक आदर्श गुणी, राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मान घोषित झाले. आनंदले सर्वजण, मठादी भक्तगण, बहु कौतुकेन बेबाण नाचू लागले. आता माझे झाले काम, घेत रहा केशव नाम, मज मायणी धाम, पाठवा त्वरे तुम्ही हो. ताई निघे मायनीसी, सत्कार होतसे बहुवसी, शाल श्रीफळ हारासी देतसे भक्तगण. ताईंची करीत पाठवणी, खण नारळ दुर्डा भरुणी, सगळे पोशाख लेनी गाडीत भरुणी पाठवतसे. बबन महाराज अप्पा ईश्वर, ताईंचा करीत सत्कार, भावभक्ती हृदयांतर सोडते झाले मायणीसी. निस्वार्थी प्रामाणिक सेवा, तेत असे अवश्य मेवा, येतसे त्या अनुभवा गावी भक्ती संतांची. जे सहमार्गी होत निज सवे परहित, पाहता भगवंत लाभत गुरु कृपा. होता पुढे 9 मास, ताई जात साताऱ्यास, यादव्यांच्या सदनास, शेवटी कसे ते पाहू. प्रतिवर्षी गुढी पाडवा, होत उत्सव बुधगावा, गुंडुबुवांचा तेव्हा चैत्रवासी सोहळा. उत्सवापूर्वी बरवे, ताई दर्शनासी जावे, म्हणून निघे गावे, गाडी सवे सातारा. निर्मल मिस्त्री सदाभाऊ वेडी, गुरुजी सवेची मंडळी, बोले सातारक स्थळी, सणावेळी ताईंशी नेऊ नका. आम्ही सांभाळले वर्ष, सणासी नेऊन कैसा हर्ष, कोण हा परमार्श, ठेवा आदर्श आपणची. आम्ही आलो दर्शनाशी, नच ताई सवे नेण्यासी, उत्सव पूर्व दिशी ताईंचे दर्शन घेऊन जावे. शेवटी झाले काय, गाडी ते येऊन बैसे माय, अस्ताशी रविराय, सांज होय 4 प्रहरी. गाडीतून उतरा ताई, सातारकर म्हणे घाई, बरे हात ओढे काही, ताई शिव्या देतसे. खवळल्या एकदम ताई, उतरायचे नाव नाही, बळजबरीने काही सक्ती करू लागले. एकदम ताई ओरडे, पडती शिव्यांचे सडे, वरे लोकांचे बोबडे, सोडे घेऊन सरे मागे. शेवटी घेऊन मठांतरी, आणते बुधगाव नगरी, निशी प्रथम प्रहरी, वेळेसी रात्री 9. कैसी उत्सव शोभा, गज अश्व नाचे उभा, गाडी माझी सरुताई प्रभा, सभा दुमदुमे बुधगावे. बँड पथके वाजंत्री वाजी, फटाक्याची आदाशबाजी, अवर्णीय यात्रा तुझी, अलौकिती भक्तगण. पालखीचा डौल देखा, गुंडुबुवा प्रतिमा पादुका, पुष्पहार मालिका, गुलाल बुक्याची अवघे छत. 12 हंडे खीर, ऐसा प्रसाद त्योहार, भक्तजना मोद फार, अपार तृप्ती अन्नदाते. बुधगावी जन म्हणत, गुंडुबुवा म्हणजे सरुताई होत, म्हणून ते आणत मायनीहून सरुताईसी. एके राम नवमीसी, जन्म काळाचे दिवशी, ताई बोलावीत गुरुजींशी, देत निजस्ते सुंटवडा, आणि म्हणे ए इकडे, वटा तुझा कर पुढे, रामफळ चिरमुरे पेडे, खडी साखर काढे खिशातून. गुरुजी होताची पुढे, भरती ओंजळकडे, रामनवमीशी रामफळ एवढे, पडे वटात गुरुजींच्या. प्रत्यक्ष राम देई फळ, माध्यम सरुताई केवळ, निस्वार्थी सेवा बळ, फल प्राप्त ताई कृपे. ग्रहजना देत प्रसाद, सरुताई कृपा मोद, बिया साली बाद, बागेत पुरते झाले. आज तेची 4 झाडे, नागे घरी अंगणा पुढे, सरुताई स्मृती घडे, दृष्टी पडे वृक्षवल्ली. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, तुकोबांचे बोल खरे, पक्षी आळवती सुस्वरे, झरे वाहती आनंदाचे. झाडे लावा झाडे जगवा, आपणासी निसर्ग हवा, फळे फुले अन्न दुवा,
प्राणवायू ठेवा मिरेची, निष्काम भाव प्रामाणिक सेवा, हवे असते देवा गुरु कृपेचा मेवा, लाभ कर्म करत्यासी. सरुताई बुधगावी मटासी, म्हणतसे गुरुजीसी, डाळ घाल पूर्णासी, करू आपणासी पुरणपोळी. पुरण स्वतः बारीक वाटून, कडकेत उंडा भरून, स्वादिष्ट पोळ्या करून, प्रसन्न चित्ते बनवितसे. ताई पाकशास्त्र प्रवीण, लसूण खोबरे मिरच्या आण, ठेचा बारीक वाटून, गोटून चटणी बनवितसे. चैत्र पौर्णिमा संवत्सरी, ज्योतिबा यात्रा कोल्हापुरी, ताई फेटा बांधून शिरी, ज्योतिबा परी भासतसे. सरुताई बुधगावी होत, तव ज्योती शिंदे तेत, सरुताई दर्शनार्थ येत त्वरे बुधगावी. तव ताई पीत पाणी, पिता पिता त्यांनी, मुखाचे काढून पाणी, ज्योतिषी देत्या झाल्या. तिसी झाला सूत, मूर्त गुरुपुष्य अमृत, ज्योती हर्षभरित, गात कीर्ती ताईंची. म्हणे ताई प्रसाद केवळ, म्हणून हे गुणी बाळ, मम उदरी तात्काळ, गोपाळ देत्या झाल्या. एके वर्षी उत्सवात, बुधगावी मठ मंदिरात, 3 दिन 3 रात, ताई बैसे गाडीतच की. 3 दिन रात्रीस, तेन सलग पाऊस, सूर्यबिंब लवलेस, नमांगणी न दिसे काही. पर्जन्याचा घोटाळा, पडे पाऊस घळघळा, मात्र मिरवणूक वेळा, जलासी थांबवित सरुताई. देखोनी वर नभा, म्हणे आता थांब बाबा, उत्सवाची रथशोभा, तू बा घालू नकोस. उत्सव मिरवणूक वेळ, निस्तब्ध मोकळे आभाळ, फिरून येत ते वेळ, पुनच्च दृष्टी होय सुरू. मिरवणूक येता फिरून, पुनरुपी बरसे वरून, विघ्न हारण्या कारण, जाणत संत सर्व काही. झाली प्रसाद तयारी, कैसा पंगती होणार परी, सर्वाते चिंता अंतरी, खिरी वाया जाऊ नये. कधी थांबेल पर्जन्य, वाया जाईल अन्न, झाले हताश सुन्न, विषण्ण सेवकरी सर्वही. सरुताई देखे नभांतरी, आभाळ गेले दुरी, निरभ्र आकाश श्री, त्वरी पाऊस थांबला. पुन्हा थांबे पर्जन्य, सर्वजण प्रसाद घेऊन, जाती तृप्त होऊनी, पुनरुपी बरसू लागला. एक सात बरसे पर्जन्य, अल्पसे नसे ऊन, स्वये गाडीसी बैसून, रक्षण तव ताई करी. सांभाळण्या पर्जन्या वेळ, म्हणून गाडतची तळ, ऐसे होतो वेळोवेळ, केवळ संत गुरु कृपा. ऐशी सरुताई कृती, गुंग सकलांची मती, संकटे ती निवारती, सहजची स्वबळे. एके उत्सवे तयारी कारण, येत बुधगावी भक्तगण, नागे गुरुजी महाराज बबन, जाण सदाभाऊ शंकर पाटील. केले अलसुंद लिंगेश्वर, मायनी शिखर शिंगणापूर, सरुताई सवे रेवन सिद्धावर, तोवर येत बुधगावी. तेन बोले सरुताई, वाटेत कोठेही काही, गाडी थांबवणे नाही, जाई थेट बुधगावी. आले बुधगावी मठात, गाडी बंद पडे तेत, गाडीसी काय होत त्यात कोणा कळेना. प्रभाते इंजिन खोलून पाहत, डिझेल ऐवजी पाणी टाकीत, तेलाविन गाडी चालवित, संत सद्गुरु सरुताई. यशवंत बाबा प्रमाणे, पाण्याने गाडी चालवणे, ऐसे घडे द्विगुणे, होई संत ताई कृपे. एकदा बुधगावा माझी, ताई होईनात भोजना राजी, करीत अग्रह दुजी, तव ताई काही ऐकेनात. सर्वांसी पडे चिंता, कधी होणार भोजन आता, अन्नाविन माता, राहता मन कळवळे. थांबावे काही क्षण, मीनच घेणार भोजन, सूत माझा फलटणाहून, भोजन घेऊन येत आहे.
संतांशी अंतर्ज्ञान जाणती भक्तांचे मन कोण कोठून येन तेन सरुताई जाणतसे फलटणचे बाजीराव कदम येता भोजन घेऊन तो ताई अन्न ग्रहण आनंदे करत्या झाल्या कवराची भाजी भाकरी बाराची गाडी चुकली तरी वाट पाहुनी ग्रहण करी शेगावी ते गजानन तैसेची सरुताईंचे परी उद्गावी मठ मंदिरी भक्त भाव हृदयांतरी जाणून कृती ताईंची निवासस्थानी असता ताई नित्य प्रभाते कामिनी घोणे येई भोपाळी गायली जाई ताईसी उठवी प्रेमाने नियमित पूजा दर्शन दूध चहाचे तीर्थ प्राशन कुंकुम मळवट प्रेमान बरुणी ताई पाठवतसे नगरला मुलाकडे असता दत्त मंदिरी दर्शन घेता दृष्टी पुढे सरुताई माता ऐसे होई वेळोवेळी नित्य प्रभाते नाते पुते कर येई सरुताईंसी चहा देई मळवट भरीत त्यासी नित्य कर्मास गती मिळे मायनीच्या सुनंदा माळीसी स्वप्न पडे एके दिवशी सुनंदा येता दर्शनासी तिसी वदत सरुताई काळ वेळ थांबत नाही बाळाकडे लक्ष दे बाई कमंडलूतील पाणी ताई अंगावर शिपडे तिच्या आता जावे ताई वदत तेच दिनी होता प्रभात 12:30च्या प्रहात स्वप्न प्रत्यय आला हो मळ्यात तिचे असता बाळ 4-6 इंच अंतर केवळ सर्प पाहता बाळाजवळ ओरडे सुनंदा अचानक काळजाचे झाले पाणी गळाली भाजी हातातून बाळासे घेता क्षणी सर्प दिसेनासा झाला लगेच 2 वाजता दुपार बाळासी घेऊन सत्वर घातले सरुताईंचे पायावर अश्रू अनावर झाले भक्तांचे स्वप्नी जाऊन सुचवित त्या मार्गदर्शन प्रत्यक्षातही संकट मोचन करी मातो श्री सरुताई सरुताईला अमृतहुरी पुन्हा पुन्हा वाचे ऐसे करी अमृत संचया परी अंतरी गोड वाटावे या ग्रंथाची ओवी घ्या हो आज उद्या टवटवीत राहो भक्ती रसे डुंबून जावो श्रोते निज अंतरी सृष्टीचा चाले व्यापार संत सर्व जाणणार उत्पत्ती स्थिती लय पार कर देवा संतांशी श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताईलामृत ग्रंथस्य दशमाध्याय गूढः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त अध्याय 11 प्रारंभ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 11 प्रारंभ श्री गणेशाय नमः हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमदसी तुझ्या साह्या वाचून गती कैसे येईल मज प्रती तुझे उनी स्मृती मदसी साह्य करावे मी अज्ञान अजान परी ठेवुनी भान सरस्वतीचे स्मरण भक्ती सवे करीतसे नामस्मरणे ध्रुवा तारिले नामस्मरणे नरसिंह प्रकटले तिन्ही लोके राहिले तारे अक्षय अडळपदी
नामस्मरणे पापे जळती, नामस्मरणे निर्मळ वृत्ती, नामस्मरणे मोक्षगती, तेजमती नामस्मरणे. म्हणून स्मरावे नाम, हाती काम मुखी नाम, ईश्वरा सवे हर एक काम, भगवन नामा स्मरावे. पुष्पाताई कदम कन्येची विवाह पत्रिका घेऊन एक फलटणाहून निमंत्रण देत्या ताईंसी. म्हणे मम ज्येष्ठ सूता, प्रीतीचा विवाह आता, आपण माऊली माता स्वतःने करावे. ताईंसी देत पत्रिका, त्वरित बोले ऐका, सत्य मामाचे बालिका, विवाहा जाणे होय की. पिता कदम बाजीराव, नच धन मोहाचे नाव, बहु प्रामाणिक भाव, कर्तव्य बँक व्यवहारे. पैसे खाण्याचे पद, लोभ नसे किंचित तद, स्वच्छ नीती ब्रीद, म्हणून वदत ताई सत्यमामा. सरुताई त्रिकाल ज्ञानी, आवड प्रामाणिक गुणी, वेचिता भक्तमणी, क्षणी नाम ठेवितसे. पुष्पाताई करी प्रवचन ज्ञानेश्वरी, मिळल ते मानधन जरी, तरी अर्पण संत चरणी. 1994 साल स्वप्न दृष्टांत बोल, गोविंद काका अनमोल, प्रसाद पेढा देते झाले, ते पासून सुरू प्रवचन कल्पतरू, ज्ञानेश्वरी वारू, शब्दा सवे दौडतसे. सरुताई असता सातारे, उभयता दर्शनांतरे, जाता मधुर स्वरे, पुष्पाताई काय म्हणे. ताई मज बुक्का लावा, विठू नामाचा ध्यास जीवा, द्यावा मज ज्ञान दिवा, पावा भगवत भक्तीचा. सरुताई लावलाय की गोविंदानं, गोविंद काका उपळेकर, स्वप्नीचा प्रसाद केवळ, संत कृपा बळ, ते वेळ ताई ओळखे. अरविंद महाराज डाळ मोडी कर, येतसे मायनी नगर, ताई दर्शनेश्वर, मनात भजन करीतसे. मातोश्री सद्गुरु दत्तगुरु माऊली, मातोश्री सद्गुरु सरुताई माऊली. मणीचे ऐके वाणी, सरुताई टाळ्या द्विगुणी, वाजवीत हर्षवराणी, बसुनी दाद देतसे. एकदा झाले काही, बैसे उत्तराभिमुख ताई, महाराज दाबती डोई, दत्त सेवा घडतसे. केले पूर्वाभिमुख शयन, महाराज पुढे बैसून, पाहे कृपा कटाक्षेन, हास्य करी सरुताई. पडे बाहेर दोन प्रतिकृती, साक्षात दत्त मूर्ती, सरुताई देहाप्रती, कद जाणवेल्या लेल्या. फाकली दिव्य प्रभा, परब्रह्म दत्त उभा, तेजा समगाभा, हास्य कमल वदनांतरी. शिर ठेवले पायावर, जोडूनी दोन्ही कर, साष्टांग नमस्कार, महाराज करते झाले. गुरु दत्त सरुताई, सद्गुरु सरुताई, परब्रह्म सरुताई, सरुताई अनमोल. पुसे सावळीची सुमण करी, साप्ताहिक नेमवारी, गरिबांचे कल्याण परी, सद्गुरु सदा करीतसे. मुलाचे विवाहाचे निमंत्रण देत साचे, ताई बोले वाचे, विवाहासई नमी. उगवला विवाह दिन, 12 पायलीचे भोजन, त्यात 1,500 जण जेवूनी तृप्त झाले. आणखी एक लग्न, कृष्णदेव मंदिरी येन, ठरलेचे दुप्पट जन, भोजन करते झाले. संतांचे घरी, रिद्धी सिद्धी पाणी भरी, तेन उपयोग परी, भक्त रक्षणा होतसे. विवाहाचे दुसरे दिन, घेत सुमन ताई दर्शन, म्हणे आला नाही आपण, विवाहास पुसे सावळी. सरुताई, अगं माझं ही सगळं आंग दुखतंय. अगं कालच्या लग्नात आण पुरवून माझं अंग दुखायला लागले. किती माणसं जेवली, किती पत्रावळ्या लागल्या. सरुताईंचे अदृश्य रूप, पंक्ती उठल्या अमाप, पुरवून वाढून खूप, अंग दुखू लागले.
श्रीकृष्णाने वनवासा वेळी दिली द्रौपदीस थाळी, अनंत भोजनावळी त्यात उठल्या झाल्या. जैसे कृष्णाने द्रौपदीची तैसे सरुताईंनी सुमनची लाज राखली साची. विवाह सोहळे वेळी ते सुमनचे अश्रू अनावर उभयता जोडती कर. धरून येतवर सद्गदित झाले. सद्गुरु श्री सरुताई साक्षात अन्नपूर्णा माई. सद्भक्तांचे ठाई अपार माया प्रेमसे. नरसोबावाडीहून एक अबला आल्या ताई दर्शनाला. दत्त चरण तीर्थ पेला ताईसी देत्या झाल्या. सरुताई, माझच पाय धुवून मला देतीस का? माझेच चरण तीर्थ तू मजसी देत. अबलेसी आश्चर्य बहुत ओळखत कैसे ताई. गुरुदत्त म्हणजेच सरुताई सकलांची माऊली आई. नमस्कार लवलाही ताईंसी करीतसे. बाळ एक 11 वर्षिता सवे माता पिता. ताई पुढे भजन गाता होता तल्लीन तिघे जण. होय समाप्त भजन बालकास मागुण. पाठीस स्पर्शते कोण तेन मागे देखिले. ब्रह्मा विष्णू महेश्वर साक्षात दत्त अवतार. मागे भिंतीवर पाठीशी गाय उभी असे. साक्षात श्री दत्त गुरु विश्वाचा महामेरू. दुष्टांचा संवारू परब्रह्म उभे ठाकिले. प्रकाश किरणांचा कर अर्पिता ताईवर. दिव्य तेज अडिवार बालके नैनी देखिले. सरुताई दत्त गुरु साक्षात कल्पतरू. बोलीचे दत्त सरू तारू आद्य विश्वाचा. ऐसेच एके दिनी सुमन राक्षेचे स्वप्नी. सरुताई बोले एवढी मुलाविषयी काय पहा. ज्येष्ठ पुत्राचे नशीब खोटे काढते 6 चिमटे. जे जे वाईट करंटे जाईल निघून सत्वरे. घेत 5 चिमटे भाळी 6वा काढते वेळी. दैवदश येते काळी काय बोले सरुताई. तो गोपाल तुया 6वा चिमटा काढून तिना झालाय. प्रभाते देखे भाळ सुजलेले कपाळ. ताईंनी आत्मबले केवळ स्वप्नीच केली कृती. स्वप्नीचे चिमटे केवळ प्रत्यक्षात सुजले भाळ. भक्तांचा प्रतिपाळ सद्गुरु करीतसे. 5 चिमटे भाळा वाचवीत 5 वेळा. संतांशी कळवळा लळा निज भक्तांचा. प्रथम रेल्वे अपघात, दुजे सायकल अपघात, तिजे मोठा सायकल अपघात. तेत ताईंनी वाचविले. चतुर्थ वेळी हरपे शुद्ध पडता तो बेशुद्ध. मृत घोषित वैद्य तरीही वाचवी सरुताई. पंचम वेळी काविळ माऊलींनी केवळ. देऊनी स्वबळ पूर्णता रोगमुक्त केलेसे. 5 चिमट्याची प्रचिती 5 वेळा येती. सद्गुरु ताईंची कृती संकटाप्रती रक्षिले. षष्टम वेळा यकृत व्याधी जळली पुत्राप्रती. खंगोनी मरणगती प्राप्त झाली त्यास. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले. तया सारखे भोगणे प्राप्त झाले. ऐसे बोले समर्थ जे जे ललाटी होत. ते ते प्रत्ययास येत पूर्वसंचिता प्रमाणे. जे जे लिहिले ललाटी तैसाच होती गोष्टी. पूर्वसंचिता पोटी भोगणे प्राप्त होय की. संत मृत्यू न टाळती निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटा ते तारती आगंतुक असल्यास ते. श्रद्धा पूर्ण असल्यावरी आगंतुक मृत्यू टाळी खरी. नैसर्गिक मृत्यू परी दैवा करे बंदसे. सुमनताईंचा कनिष्ठ सूत तो होई अपघातग्रस्त. मुकामार मणक्याप्रत सरकता होय विवळ. तपासा ते क्षय किरण
मणक्यांची झाली घसरण, रुग्णालये जाऊन तेन दाखल व्हावे. परी बोले सुमनसुत, प्रथम ताई दर्शनार्थ, जाओ मायनी येत, तेत ताई करे कृती. घेताची दर्शन सूत, फेके नारळ पाठी प्रत, मडके नच सुस्थित, तेत मार लागला. आणि काय आश्चर्य, मणक्यासी स्थैर्य, चालण्याचे कार्य सहज होय सुरू. न सांगताच कृती, माऊलींची परहित वृत्ती, श्रद्धेविन नसे गती, मती गुंग सकलांची. पुढे प्रकृती तपासात, वैद्य काय बोलत, मणके जैसे तेत, व्यवस्थित वैसे होय. सरुताई अंतर्ज्ञानी, काय भक्ताचे मणी, काय कारणे येत कोणी, तक्षणी ओळखतसे. दुःख अनंत क्लेश, आधीच कळे भविष्य, ताई साक्षात परमेश, वाटे लोकास आश्चर्य. एकदा येवले गौरी, येत दर्शनांतरी, बांगड्याच्या दुकानांतरी, परिताई बैसलेल्या. 30 भरे मळवट, अंगाला हळदीचं बोट, बरे बांगड्या ताई नीट, अविट सोळा गौरीचा. म्हणे पावयास एक, येतील दुदोंडीचे सोयरीक, लग्नाचा बार आणिक, झोप उडवूनी टाकू की. होय दुसरे दिनी येन, दुदोंडी गावचे पाहुणे, ठरे लग्न तेने, होणे विवाह परिपूर्ण. करुणी येत देव दर्शन, सत्यनारायण पूजे दिन, नवरदेवा कारण, पोट दुखू लागले. रडू लागे गौरी, म्हणे सासूबाई सत्वरी, आपण मायनी नगरी, सरुताईंकडे जाऊया. प्रथम मायनीसी नेऊ, पुढच्या वैद्यकाकडे जाऊ, काय होते ते पाहू, जाता सरुताईकडे. काय हे औचित घडे, माझे सरुताईंना कोडे, निज मनी साकडे, गौरी घालती झाली. तव मायनीसी येत, ताईंचे गळा पडत, गौरी रडत रडत, देत असे हुंदके. सरुताई 5 वर्षाचा असल्यापासून ब्रह्मसंबंध बाधा कंसा लागलाय. सांगली नगरस्थळी, पंचमुखी मारुती आळी, कंसे नामक जुने काळी, ग्रस्त राहत असत. मृत्यूनंतर त्याचा आत्मा फिरे साचा, ब्रह्मसंबंध बाधेचा त्रास होतसे पतीला. ताई बोले सत्वरी, द्या चटणी भाकरी, पतीचा हा भारी, त्वरी जाईल ब्रह्मसंबंध. बिस्किट देऊ केले, गौरीचे पती सबले, इति उपाय केले सद्गुरु सरुताईंनी. निगुण जाय भूत बाधा, पोटदुखी थांबे तदा, जात आरोग्यपदा, सदा गौरीपती शंकर. मायनीच्या गंगूबाई माळी, ताई मैत्रीण जुने काळी, माकडांची शेंगा फोडते वेळी, सरुताई जाऊन बैसत. माकड प्रतिदिनी येतसे, माकडांची दाणे टाकीतसे, सरुताई फोडून देतसे, शेंगा माकडासी खावया. स्वतःही खात दाणे, ऐसे चाले बहु प्रेमाने, प्राणी मात्रावर दया करणे, जाणत सकया दोन्ही. नातू जालिंदर आणत अंकटी, नहू ग्रहाची गोमटी, स्पर्शोनी ताईंचे बोटी, पुनच्च घालू म्हणतसे. ताईंसी घालता अंगटी, जो तो येईस दर्शनापोटी, ताई मज द्या अंगटी, निमित्त असे दर्शनाचे. बहुत जन येऊनी जात, परिताई कोणा न देत, म्हणे ही कुबेराची होत, तुम्हा प्रत कैसे देऊ. 18,000ची सुवर्ण अंगठी, जो तो मागे स्वार्था पोटी, एक दिन घालून बोटी, ताई देत बंधू जवळी. बंधूंचा निरोप जालिंदरासी, घेऊन जावे अंगठीसी, ताईंनी दिली मजपाशी, अंगठीशी नेता झाला. सामान्य जन स्वार्थी, संत होत निस्वार्थी,
ज्याची त्यास देणे वृत्ती मोहमायेस जिंकेले विजय असे षड्रूपोवर काम क्रोध मद मत्सर ऐसे संता ठाई संस्कार निर्विकार जाणून घ्यावे षड्रूपोवर होता विजय चिंतेचे कारण काय उरत नसे कोणतेच भय तोच जाय संतपदा मी माझे ममत्व ऐसे नच तत्व ईश्वराचे स्वामित्व सत्व माऊली सरुताई एके वर्षी बाबांचे यात्रेत पथावरुनी चाले रथ ताई मंदिरासमोर येत रथ काही हलेना सरुताई येऊन बाहेर स्वतः ओढीत रथ दोर म्हणे जावे पुढे सत्वर बेटी नंतर रथ मार्गी लागे सरुताईंनी बेटी यावे म्हणून बाबांनी क्षणी थांबावे गुरु शिष्य आदर भावे सोहळा अपूर्व बेटीचा एके साली रथयात्रेत निवासस्थाने येता रथ माऊली कुणाऊनी हात रथ थांबवित बाबांचा चढे रथावरी आपण बैसे मधोमध जाऊन दिनभर विराजमान बाबांचे रथावरी सरुताई सर्वांसी आनंद होय रथावरी स्थानापन्न माय द्विरूपे ईश महाकाय यशवंत बाबा सरुताई कैसे अपूर्व सोहळा गुरु शिष्य मेळा अनुपम दिन आगळा दृष्टीचे पारणे फिटे परमात्म्याचे दोन दूत विहार एकची रथात स्वर्ग सोहळा अवचित अवतरला धरणीवरी दुर्मिळ योग मायनीत जन साठवी नयनात अत्यानंद अनुभवित मन पेटीत जपून ठेवा एके पौर्णिमा उत्सवासी माय जात गोंधळल्यासी बहुत गर्दी यात्रेसी महासागर लोटला दिसताच माऊली आई गोंदावल्याचा शिपाई महाद्वार उघडे घाई घाई होई स्वागत ताईंचे गाडी उभी समाधी पुढे आत पाहुणी बडबडे महाराजांची संवाद घडे न उलगडे भाष्य सांकेतिक तेत पुजारी नैवेद्य देते ताट ताईंसी आद्य जन लोक पूजती पाद्य दर्शन घेते झाले परत फिरतात ते दिवशी ताई राम नाम सताशी म्हणत निघे प्रवासी राम 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 ताईंशी प्रसन्न श्री हरी तप बहुवर्षे करी म्हणून मायनी नगरी मूवरी उद्धरली कोंडावलेकर राम भक्त तेत राम महिमा युक्त राम नामा विनरिक्त काहीच नहे तेची सेतू बांधता रामे एत नामस्मरण कामे शिळेवरी श्रीरामे प्रेमे नामाक्षरे उद्धरिले शिळेवरी श्रीराम चाले वेगे सेतू काम सागर लंका पतधाम वानरे बांधिला पांडवांचे संकट वेळोवेळा श्रीहरीसी कळवळा धावोनी स्वये बळा दावी बहुकळा श्रीकृष्ण पांडव करती धावा श्रीकृष्णाचा दुवा जात विजयाच्या गावा पावा महाभारत ग्रंथासी धर्मनीती आचरण तरीच होत उद्धरण सत्यप्रिय भाषण मित शांत मधुर सावे ऐकता सरुताई कथा जाओ बहुजनांच्या व्यथा कर्म मार्ग कर्तव्य बता श्रोता जाओ भक्तजन मणी भाव भक्ती धरुण सद्गुरु सरुताईंचे स्मरण नरदेहाचे सार्थक जाण गुण सरुताई लीलामृत वाचलिया श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 11 अध्याय गौडः अनंत कोटि ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय।
श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12वा प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 12वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे ओंकारा दयाघडा, तुझ येऊ दे माझी करुणा. अवधी फार थोडा जाणा, करून घे जलद कृती. हे गजानना गिरिजा कुमारा, तुझ्या कृपेचा झरा. वर्षू दे मम पामरा, सरुताई दयाघडा. मातो श्री सरुताई ईश्वरास, विविध स्थळी प्रवासास. नेत अनेक जण खास, उत्सवास धार्मिक स्थळी. विविध स्थळी जाता तेथ, असंख्यासी दर्शन होत. दर्शन सोळा प्रख्यात, क्षणटिपती भक्तजन. राक्षे कुटुंबीय सवे सरुताई, प्रवासे गाणगापूर जाई. तेथेची नवलाई, होई काय पुढे पहा. ताई न आल्या मंदिरी, सव्य पद्म उमऱ्याच स्पर्श करी. भिक्षा मागा सत्वरी, ऐसे ताई बोलल्या. तेथील दर्शनातरी, भिक्षा घेऊन माघारी. येत अक्कलकोट नगरी, द्वारी स्वामी समर्थांचे. सरुताई घ्या जेवण करून, होती शेवटची पंगत. ताई मनोमणी उगमत, पुनश्च भोजन प्रसाद तेत. मठात मिळणे नोहेची, त्वरे दर्शन घेत. सर्व भोजनासी जात, तेथोनी तुळजापुरी येत. द्वारी आदी शक्तीच्या. सरुताई तिला साडी चोळी करा. करा साडी चोळी तिला, तुळजा भवानी मातेला. सरुताईंचे बोला, आचरते झाले भाविक. घेऊनी साडी चोळी, देता ताई जवळी. हिरवी हात ते वेळी, ताई साडी चोळीवरी. सरुताई ती झोपायला निघाली. जा लवकर नेसून ये जा साडी. साडी चोळीवरुनी हात, फिरवीत ताई वदत. ती शयनाशी निगत, तेथ लवकरी जावे. प्रवेशता मंदिरात, शेजारती चालू तेथ. पहा सरुताईंचे मत, वर्तत सत्य भविष्य परी. ऐसे हितगुज देवांशी, देव बोले संतांशी. ऐसे ते दिवशी, खासेई प्रत्यया. तुळजापुराहुडी निघत, तव चहापान होत. सरुताईसी दूध देत, तव सुचवीत काय पहा. सरुताई अगं ड्रायव्हरला पाज, म्हणजे गाडी चालल. वाक्याचा समजेना अर्थ, काय असेल भावार्थ. चाले विचारांची शर्त, देत दूध चालकासी. घाटापर्यंत गाडी येई, इंजन बंद होई. ड्रायव्हर उतरून पाही, गाडीत इंधन नसे ते जवळपास विचारित. कोठेच तेल न मिळत, आता काय करायचे म्हणत. तव वदत सरुताई. सरुताई बस चल तू. आणि काय आश्चर्य, वाहन सुरू होय. पाहता नवल काय, विना इंधन होय प्रवास. चालकास प्रसाद तेथ, सरुताई दूध देत. तव तेन योगे कृत, पुढे चालवित गाडीला. केवळ शब्द सामर्थ्याप्रत, सरुताई कृपा होत. तेथून ते निघत, येत सर्व पंढरपुरी. सरुताई जा काळ्याचं दर्शन घेऊन ये जा. ताई चालक गाडीत, बाकी दर्शनाशी जात. पुनश्च येऊनी त्वरित, गाडीत बैसे सर्वजण. तव पंढरपुरी ही, इंधन न मिळे काही. सबे माऊली सरुताई, येई मायनी नगरी ते. येता मठ मंदिरी, ताई उतरे त्वरी. पुनश्च गाडी परी, करिता ती चालू होईना. तव चालक वडुजासी जाता, इंधन घेऊन येता. गाडी सीतेत घालता, पुनश्च होय सुरू ती. सरुताई महात्म ऐसे, सकलांचे मनी ठसे. ज्ञान विज्ञान पारसे, ऐसे सामर्थ्य माऊली अंगी.
विज्ञान संपते जेते होय अध्यात्म सुरू तेथे सर्व ज्ञान अध्यात्माते ओंकारा ते होय सुरू एकदा सुरली कामटी येत दत्त मंदिर कलशारोहणार्थ नेत काही भक्त मातो श्री सरुताईंसी तेच शुभ कार्यास गगनगिरी महाराज कामटीस खोपोली होऊन खास आगमन दत्त मंदिरी ताईंची गाडी येता मंदिरी त्वरे बोले गगनगिरी सरुताई दत्त अवतार परी चालता बोलता परमेश्वर परमपूज्य गगनगिरी महाराज मला अगोदर सरुताईंचं दर्शन घ्यायचं आहे त्या साक्षात दत्तात्रयांचा अवतार आहेत ऐसे काढले उद्गार सरुताई महान संत भूवर उद्धरले मायणी नगर पतित पावन तीर्थक्षेत्र कोरेगाव तालुका साप वेळूस चैत्र शुद्ध राम नवमीस प्रतिवर्षी नेत उत्सवास राम जन्म काळाचे प्रभाते वडूज ग्रामी निघत केशवराव भोसले सदनात स्नानाभिषेक पोशाख तेत होत सर्व षोडोपचारे तेथून निघत गावी साप राम मंदिरा समोर भव्य मंडप ताईंसी मान राम स्वरूप अनूप दर्शन सोहळा ताईंची चरण पूजा उपचार यथोचित करीत सत्कार भजन कीर्तन नाम गजर श्रीराम जय जय राम जन्मकाळ 12 प्रहर फुले पडती रामावर गोमती पाळल्याचे स्वर प्रसाद सुंटोडा घेत जण येताना कुरवली आश्रमात बाबांचे राम मंदिरात हजेरीला ओढी परतत येत मायनी निवासस्थानी संजय काका पाटील तासगावचे भक्तताई मातोश्रींचे प्रतिवर्षी कारखान्याचे शुभारंभास नेत असत श्रद्धापूर्वक सत्कार पूजन सरुताई प्रभूंचा सन्मान बॉयलरचे प्रज्वलन करण्यास प्राधान्य माऊलींसी आनंद बागल सेवक आणीत गाडी खास सरुताई प्रत प्रतिदिनी भोजन येत कातरकटाहून सर्वांचे 21 नंबर गाडीत सर्वजण ताई सवे आणण्या भोजन प्रतिदिनी होई गमन सकाळ संध्या द्विसमयी सलग वर्षे 3 प्रवास होई आनंदान शिवाजी कदमाचे सदन गाडी स्टेशन वृक्षाखाली एक कुटुंब ताई सवे नांदती सर्व एक जीवे एकमेका प्रेम भावे फुलवीत मळा भक्तीचा लोकांशी कळता तेथ नियमित गर्दी दर्शनार्थ ताई येण्याची वाट पाहत येताची घेत दर्शन समाधानी जड होत यावे लागे मायनीत आपसुक सोय तेथले तेथ प्रतिदिनी दर्शन सोहळा मायनी नजीक मरडवाक 2012 दिन 1 विठ्ठल रखुमाई मंदिर सुरेख सोहळ्यास निमंत्रण सरुताईंसी प्रतीक्षेत भाविक जन सरुताई जाता क्षण शुभ हस्ते स्पर्श करून कलशारोहण मंदिर शिखरी ऐसा श्रद्धा भक्ती भाव सरुताई साक्षात देव पूजती नेवोडी गाव ठाम विश्वास आधाराचा सांगली जिल्हा अमरापूर कडेगाव तालुका नवनाथ नगर विठ्ठल रखुमाई मंदिर बहुत सुंदर स्थापिले साल 2012 निमंत्रण सरुताईसी त्वरा माऊली जाय अमरापुरा मंदिर कलशरोहणार्थ ज्योतिर्लिंग सिद्धनाथ सभे मारुती मंदिरात पंचमूर्ती स्थापित अमरापुरास भाविक जन सरुताई जाता क्षण आनंदले भाविक मन स्वागत अपूर प्रेमान षोडोपचारेण होय पूजा विठ्ठल रखुमाई मेहुण मंदिर कलश धारण करता आहेत भाविकांचे मन प्रतीक निमंत्रण सरुताईंसी यथोचित कलश पूजन सरुताईंचा शुभ स्पर्श करून शिखराचे कलशरोहण अपूर्व सोहळा भेटीचा प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीया धर्मनाथ बीज कार्या ताईंसी वावर हिरे न्याया येत असत कुलकर्णी
छोटू काकांचे घरी उत्सव अवर्णीय परी, ताईंची पाद्य पूजा करी सवेसी मान्यवरी मातोश्री. ताईंसी फेटा बांधित षोडोपचारे पूजित, कीर्तन भजन चाले तेत पडत फुले 12 समयी. तेत सरुताईंचे दर्शन जन घेती रांगेतून, ऐसा अपूर्व 16 क्षण चाले वावर हिऱ्यात. सुंटवडा प्रसाद खीर दत्तात्रयाचा नाम गजर, निघे मिरवणूक पथावर धर्मनाथास गोंदावले करांची. मिरवणुकी सोबत माय यात्रा शोभे अवर्णीय, गाडी मधून जाय होय दर्शन सर्वांचे. देवस्थान पाणलिंगेश्वर साक्षात शंभू शंकर, ताई भेट स्थानावर अपार गर्दी होतसे. राम मंदिर वावर हिऱ्याचे, भूमिपूजन पाया भरणीचे, श्रीफळ वाढवण्याचे कार्य होय ताई हस्ते. सातारा जिल्हा बेलवडे ग्रामात महाशिवरात्रीला ताईंसी नेत अनेक सत्पुरुष साधू संत उपस्थित प्रतिवर्षी. कराड नजीक कृष्णा काठावर शिवलिंग शंकर बेलेश्वर, महारुद्राभिषेक पिंडीवर अग्निहोम शांती आयोजित. मध्यभागी सरुताई आसन, 16 अपूर्व जाण, दुमदुमे भजन कीर्तन बहुत जन दर्शनासी. ताईंचे पाद्य पूजन आरती षोडोपचारण, प्रसादास खिचडी जाण 16 नियोजन पूर्व. पाठवणी करता ताईंची, बुत्ती देत प्रसादाची, ओटी शाल श्रीफळाची, हर्षाची होई बरसात. ताईंसी रामापुरासी नेत, तेत मंगला ताई संत, सरुताईवरी प्रीती बहुत होत भेट श्रीरामाची. प्रतिवर्षी खंडोबा यात्रेस सांगली जिल्हा खुर्द हिंगणगावास श्रावण शुक्ल द्वादशीस नेण्यास येत भक्तजन. खंडोबा महाराज एकदा मायनीसी निमंत्रण देण्या ताईंसी, पत्रिका लावी निजवाळासी खंडोबा चित्र सरुताई. अभिषेक महा आरती ध्वज मानाचा उभरती, 12 समयी ध्वज पूजती करती जय घोष नामाचा. खंडोबा महाराजांचे पोटास खंडोबा माळसा बाणूस, प्रतिमा बांधे निघे मिरवणुकीस बसून घोड्यावरी महाराज. डोल पिपाण्या सनई सुरेल वाद्यांची गुंजनाई, भंडारा उधळला जाई सदानंदाचा येळकोट येळकोट घे. ग्रामवेडा मिरवणूक सरुताईंची गाडी प्रमुख, सर्व संतांसह सुरेख पुणच्च होई महाप्रसाद. मिरवणूक सोहळ्यात वरून राजाची बरसात, निसर्गही अनुकूलतेत मल्हारी मार्तंडावरी. समाधी पूर्व 1 साल तेत सरुताईंचे बोल, तेतून पुढे उत्सवेस होईल लग्न खंडोबाचे. 2013 उत्सवासी बासिंगे बांधून देवासी, अक्षता मिश्रित भंडारासी देवावरी उधळू लागले. येळकोट येळकोट जय मल्हार, जय घोष नाम गजर, घोडा दौडत निघे बाहेर विवाह देव खंडोबाचा. जपाव्या धार्मिक परंपरा, कुलदेवतासी स्मरा, कुलदेवताचे पूजन करा ऐसा इशारा सरुताईंचा. हिंगणगावी एकदा एक मनुष्य चरणपदा, निज पाया घालील कागदा सरुताई देत्या झाल्या. पुणेकर म्हणे ठेवा जपून, बघू काय त्यात लिखाण, अपायकारक सिगारेट ओढणे वाक्य त्यात असे लिहिलेसे. पुणेकर विचारी आपण, करता का धूम्रपान, रोज पाकिटे 3 ओढतो मी वदत मनुष्य. मज होत आहे त्रास, चैन पडेना शरीरास, ओढून अस्वस्थ अवस्थेस मी कंटाळलो आहे. ताई जाणून निज मनास, मौन रूपे देई कागदास, धूम्रपान बंद करण्यास सुचवित त्यास सरुताई. देवाने घडवलेली मूर्ती, सुदृढ शरीर प्रकृती, व्यसनाने होई माती,
हाल मानवी शरीराचे छंद नाम चांगले सवयीस व्यसन नाम वाईट सवयीस अत्युच्च आनंद खास मनुष्यास मिळे छंदातून सत्कार्ये घडती निर्मिली जाती कलाकृती सातत्याने अनुभूती सुखप्राप्ती मानवासी व्यसनातून क्षणिक आनंद निरंतर दुःख खेद मनासी संयमाचा बोध देत सरुताई भाविकांसी ऐसी सरुताई कृती भक्तहिताची स्मृती आचरता फलश्रुती मानवा प्रति सहज पावे पद्माळे सांगली जिल्ह्यात कचरनाथ बाबा संत जगदाळे महाराज पंडित शिष्यतांचे मठाधिपती नेहमी जात सोहळ्यास एके मकर संक्रांतीस घेऊनी जात सरुताईस पद्माळ्यास रघुनाथ माळी पद्माळ्यास मान प्रमुख सरुताई पूजा सुरेख मोडी न कोणी शब्द एक मातोश्री सरुताईंचा दत्त शिव मंदिर तेत प्रवचन चालू सभा मंडपात चौफेर प्रदक्षिणा आत घालून येत सरुताई प्रवचनात कैसा व्यत्यय म्हणून द्वार बंद होय गाभारे दर्शन सोय थांबवित जनतेतील गाडीत जाऊन बैसे माई पुढच गाडीतून उतरे ताई गाभारे द्वारापाशी जाई लावी मंदिर उघडावया फुले केले दर्शनासी शिवदत्त कचरनाथ मंदिरासी स्वतः जाऊन भेटे मूर्तीसी आलिंगन देत्या झाल्या तोंडावरून फिरवी हात सरुताई देव संत मूर्ती प्रत संवाद घडे एकमेकात भाषा न समजे कोणा जेते सहज चूक होय तेथे मार्ग दाखवी माय घडता अडमार्ग अन्याय सदुपाय ताई जवळी एक बांधकाम व्यावसायिक नर चालक म्हणून राजी सत्वर सहज येत गाडी बरोबर सरुताई सवे पद्माळ्यासी आपसुख सेवा घडत त्यासी काम मिळे मुंबईत 22 मजली इमारत व्यवसायात गती ताईंची प्रतिवर्षी दत्त जयंतीसी भजन मंडळ नेई फलटणासी फुल टाकण्या जन्मकाळासी ताईसी मान दत्त स्वरूप विधिवत पूजा करीत भजन नामस्मरण होत माऊली प्रमुख उपस्थित होत 16 जन्मकाळाचा गुढी पाडव्याशी नेत घरोघरी पूजन करीत भक्त मंडळी हर्ष भरीत करीत सेवा ताईंची फलटणला जाता एके समयी गाडीत ताईंसी कंटाळा येई आसनावर आडव्या होई लक्ष जाई सेवकाचे चालकास म्हणे तुमचे घरी माऊली विश्रांती नंतरी जाऊ सोहळ्यास परी ताईंशी विश्रांती आवश्यक चालकाचे सदनी जाता ताईंसी वदे उतरावे आता ताई बोले सेवकासी तथा आता हित नाही पुढे पिसे त्यांचे घरासमोर ताई वदे थांबवा मोटार उघडा द्वार सत्वर मज थांबणे होय प्रवेशद्वारातून जाता आत पिसे बागेत फुले तोडित देखता ताई भगवंत वदत स्वप्न आश्चर्याने मज जगदंबा रूपात ताईनी एवढी स्वप्नात कळवले मी उद्या येत तुझ सदनी विश्रांतीसी तव समजून सेवक जाई चालकाचे तिथे वदे ताई आता हित नाही ऐसे होई कोणा कारणे कोण निस्सीम भक्त ताई मनोमन जाणत त्यासीच जवळ करीत अतिशय भक्ताभिमानी सरुताई असावा अभिमान अहंकार नच जाण शिकावे माऊली कडून सर्वत्र अतिवर्जयेत सर्वांशी विनम्र असावे परी दुबळे पण नसावे प्रेमळ पण असावे परी नसावे ममत्व मर्यादाशील असावे परी बिडस्त नसावे उदार मन असावे परी नसावे उधळेपण निखळ करावा विनोद जेणे सर्वांशी आनंद कुचेष्टा करता खेद
बोच कोणा वाटू नये कोणत्याही गोष्टीशी प्रमाणात होत अधिक उण त्रास होई विनाकारण सरुताई उपदेश धाणी घ्यावा श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताईलामृत ग्रंथस्य द्वादश अध्याय गौडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय श्री गुरुदेव दत्त।